आज रविवार. आज आपल्या व्याख्यानमालेचं 39व सत्र राष्ट्र उभारणी आणि समाज निर्मिती या कॅटेगरीमधलं. आणि आज आपण एक महत्वाचं टूल जे आपल्या हातामध्ये शासनानं आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे की फार मोठ्या जनआंदोलनानंतर आपल्याला जे मिळालेलं आहे त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. ते आहे माहिती अधिकार कायदा, RTI. माहिती अधिकार कायदा ह्या व्याख्यानमालेमध्ये का सहभागी केला आपण, हा प्रश्न कदाचित आपल्याला पडू शकतो. पण हा सर्वसामान्य भारतीय नागरिकांना मिळालेला एक असा अधिकार आहे की ज्या अधिकारामुळे आपल्यावर शासन करणाऱ्या प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या सगळ्या कामकाजावर नियंत्रण ठेवणं, त्याच्याविषयी माहिती जाणून घेणं, हे ज्या कायद्यातून, ज्या अधिकारातून आपल्याला प्राप्त होता असा तो एक माहिती अधिकार कायदा आहे. या माहिती अधिकार कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया आपल्या सर्वांनी बघितलेली असेल, कारण दिल्लीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आणि दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनाच्या माध्यमातून माहिती अधिकार कायद्याची निर्मिती झालेली. आणि माहिती अधिकार कायदा नेमका काय आहे, तो कसा वापरला पाहिजे, त्या कोणत्या पद्धतीनं त्याचा वापर टाळला पाहिजे, आणि या मिळालेल्या अधिकाराचा वापर करून कशा पद्धतीनं शासनाच्या प्रशासनाच्या कामकाजाबद्दल जाणून घेणं आणि योग्य त्या ठिकाणी अंकुश ठेवणं हे आपल्याला या ठिकाणी शक्य आहे. या गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. 2005च्या या कायद्यापूर्वी कोणत्याही पद्धतीच्या शासकीय दस्तावेजासाठी आपल्याला या ठिकाणी माहिती मिळणं थोडंसं अडचणीचं होतं. आणि मग हा कायदा तयार झाला की काही घटक वगळता, म्हणजे ज्या विषयी देशासाठी असणारी गोपनीय माहिती आहे किंवा संरक्षण क्षेत्रातली माहिती आहे, अशा माहिती वगळता इतर सर्व विभागाच्या ज्याला ज्याला शासकीय अनुदान प्राप्त आहे, ज्या ज्या शासकीय संस्था आहेत, अशा या ठिकाणी सर्व संस्था आणि आस्थापना या कायद्याच्या अंतर्गत या ठिकाणी समाविष्ट करण्यात आल्या. आणि त्याच्यानंतर माहिती अधिकार कायद्याची या ठिकाणी प्रक्रिया सुरू झाली. आणि माहिती अधिकार कायदा काय प्रकार आहे, तर तुम्ही साध्या कागदावर, म्हणजे कोरा कागद असेल किंवा या ठिकाणी त्याचे छापील फॉर्म असतील, अशा कागदावर या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असणाऱ्या माहितीची या ठिकाणी जर करता मागणी केली तर त्या मागणीची पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधितांवर येऊ पाहते. आणि ही जर करता माहिती तुमच्या आयुष्याशी, जीविताशी निगडीत असेल, जीवन मरणाचा प्रश्न असेल, तर ती माहिती या ठिकाणी तुम्हाला 24 तासाच्या आत उपलब्ध करून द्यावी लागते. आणि उरलेली जी माहिती आहे ती या ठिकाणी सर्वसाधारण जो काही ठरवून दिलेल्या कॅटेगरी आहे त्यावेळेला आपण या ठिकाणी प्राप्त करू शकतो, किंवा त्याला या ठिकाणी तशी काही कार्यालयाची मर्यादा घालून दिलेली आहे. प्रत्येक माहिती अधिकारी, प्रत्येक आस्थापनामध्ये जर तुम्ही बघाल, ज्या ज्या संस्थांना, ज्या ज्या कार्यालयामध्ये शासकीय अनुदान प्राप्त या ठिकाणी संस्था आहेत, शासकीय अनुदान प्राप्त किंवा शासनाची आस्थापना आहे, त्या प्रत्येक ठिकाणी माहिती अधिकारी नियुक्त केलेला असतो. आणि माहिती अधिकाऱ्याच्या नंतर अपिलीय अधिकारी देखील नियुक्त केलेला असतो. आणि हा जी काही हायरार्की सुरू होते ती राज्य माहिती आयोगापर्यंत या ठिकाणी जात असते, लक्षात घ्या. आता माहिती मागण्याची प्रक्रिया काय, तर तुम्ही साधा अर्ज कागदावर लिहिला तरी चालतो. योग्य पद्धतीचा जो फॉर्मॅट आहे, माहिती कोणती पाहिजे, कोणत्या कालावधीची पाहिजे, लक्षात, आणि या ठिकाणी कशा पद्धतीने पाहिजे, म्हणजे तुम्हाला ती बाय पोस्ट पाठवायची आहे की तुम्ही बाय हँड घेणार आहात, हे बघितलं जातं. तुम्ही जर या ठिकाणी रिझर्व्ह कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला या ठिकाणी स्वखर्चानं माहिती देण्याची प्रोव्हिजन असते. जर तुम्ही जनरल कॅटेगरी मधून असाल आणि तुम्हाला झेरॉक्स लागत असेल तर ते पर कागदाला किती झेरॉक्स घ्यायचे, किती रुपये घ्यायचे, असं देखील या ठिकाणी तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि मग बऱ्याच वेळेला याचं, आता हे जर कायदेशीर बाबी मी जे तुम्हाला सांगितलं, म्हणजे कायदा काय आहे, तर कुठल्याही शासकीय नियमांची, शासकीय या ठिकाणी कामकाजाची माहिती जाणून घेण्याचा सर्वसामान्यांना मिळालेला अधिकार. आता याच्यामध्ये काय दिलं जात नाही, एक एक्झाम्पल, मंत्रालयातल्या सगळ्या बैठकांची माहिती मिळते का, तर 100% मिळते, प्रोव्हाइडेड एक त्याला कंडिशन आहे की ज्या गोष्टीचा निर्णय विचाराधीन आहे, म्हणजे ज्याचा शासन निर्णय अजून व्हायचा आहे, अशा गोष्टींची माहिती तुम्हाला दिली जात नाही. निर्णय झाल्यानंतर ती गोष्ट प्रकाशित केली जाते, हे लक्षात घ्या. प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये एक विशिष्ट वार आहे की त्यामध्ये दुपारी 4 नंतर त्या शासकीय आस्थापनाचे ठराविक बाबी, दप्तर जे आहे ते सर्वसामान्य नागरिकांना तपासण्यासाठी द्यावंच लागतं, किंबहुना ते ठेवण्याची तरतूद आहे, हे पहिल्यांदा समजून घ्या.
प्रत्येक शासनाच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तिथे या ठिकाणी आरटीआयचा टॅब आहे. म्हणजे आता शासनानंच ती माहिती त्याच्यावर डिक्लेअर करून द्यायला सुरुवात केलेली आहे, लक्षात घ्या. याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो, लक्षात घ्या, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर जर तुम्ही जाल, कोषागाराच्या वेबसाईटला जर तुम्ही जाल, तर प्रत्येक डीडीओ जे आहेत, म्हणजे प्रत्येक या ठिकाणी आस्थापनाचा खर्च करण्याचा अधिकारी किंवा प्रमुख जो असतो, त्याच्या या ठिकाणी अकाउंटची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या वर्षामध्ये किती खर्च झाला, कोणत्या गोष्टीसाठी खर्च झाला, बिलं कशी काढण्यात आली, लक्षात, ह्या सगळ्या गोष्टी मागण्याचीही गरज नाही, तिथं आता या पोर्टलवर तुम्हाला उपलब्ध आहेत. हे लक्षात, फार मोठी क्रांती आपल्या देशामध्ये या कायद्यानंतर झालेलं आहे, लक्षात. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आस्थापनाच्या बाबतीमध्ये बघाल तर त्यांनी ऑनलाईन पोर्टल बनवलेलं आहे आणि ऑनलाईन पोर्टल प्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटला अर्ज पाठवू शकता आणि ऑनलाईनच ते या ठिकाणी काय केलं जातं, डिस्बर्स केलं जातं. तिथे तुम्हाला झेरॉक्सच्या प्रतीचे पैसे द्यावे लागत नाहीत. आता काय झालं की हा कायदा, हा अधिकार मिळाला आपल्याला, ते शस्त्र आहे. या शस्त्राचा दुहेरी पद्धतीने वापर होऊ शकतो. त्याच्या वापराचे काही किस्से तुम्ही ऐकत असाल. म्हणजे त्यातला एक किस्सा असा आहे की एका व्यक्तीने अर्ज केला आणि त्या व्यक्तीला या ठिकाणी 58,000 रुपये या ठिकाणी भरायला सांगितलं असतं. पण का तुम्ही जी माहिती मागितलेली आहे ही माहिती 25,000 पानांची माहिती आहे. 25,000 पानांना या ठिकाणी प्रत्येकी ₹2 प्रमाणे 50,000 रुपये आणि इतर माहितीचे 8,000 रुपये, अशा 58,000 रुपये भरा आणि तुमची माहिती घेऊन जावा. आता पैसे, झेरॉक्सचे पैसे तुम्हाला भरावे लागतात अगोदर, लक्षात घ्या, त्यानंतर तुम्हाला ते घेऊन जाता येत. आता हे का करण्यात आलं, हे ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की ही व्यक्ती हे पैसे भरू शकत नाही, अर्ज निकालात लागू शकतो, तसं या ठिकाणी केलं जातं. दुसरा एक प्रकार त्याच्यामध्ये लक्षात घ्या की तुमच्या लक्षात आलं समोरच्याच्या की ही व्यक्ती अपिलात जाण्याची शक्यता फार कमी आहे, लक्षात, तर या ठिकाणी काहीही कारण देऊन या ठिकाणी अर्ज निकालात काढले जातात. म्हणजे संबंधित माहिती वैयक्तिक स्वरूपाची आहे, अर्ज निकालात काढला जाऊ शकतो. काही ठिकाणी असं म्हटलं जातं की आम्हाला हा कायदा किंवा या क्षेत्रामध्ये वैयक्तिक हितसंबंध जपण्याची या ठिकाणी गरज आहे, त्यामुळे या व्यक्तीविषयी आम्ही ही माहिती देऊ शकत नाही. काही वेळा हे सांगितलं जातं की तुमचा माहिती अधिकार जो अर्ज जो आहे, तो अर्ज ह्या विशिष्ट शब्दमर्यादेपेक्षा जास्त आहे म्हणून माहिती देणार नाही, तुम्ही एकापेक्षा जास्त प्रश्न विचारलेले आहेत म्हणून माहिती देणार नाही, अशी काही कारणं असू शकतात. त्यामुळे तो अर्ज जो आहे तो अर्ज प्रॉपर फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे, लक्षात. आता दुसरी बाजू याची लक्षात घ्या की माहिती अधिकार कायदा किंवा आरटीआय ऍक्टिव्हिस्ट नावाचा एक या ठिकाणी प्रकार या कायद्यानंतर या ठिकाणी अस्तित्वात आला. तो काय आहे, तर काही मंडळींचं कामच असतं की दररोज 2 कार्यालयामध्ये माहिती अधिकार टाकायचा. त्यांना लक्षात येतं की इथं काहीतरी गडबड घोटाळा झालेला आहे आणि मग माहिती अधिकाराचा अर्ज पडला की ती व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी विचारायला बोलवते तुम्हाला की काय झालंय, तुझी काय अडचण आहे कर, किंवा सेटलमेंट होणं, असा प्रकार घडत असतो. म्हणजे ही टोकाची कुठपर्यंत झाली त्याच्यामध्ये, तर पुणे पिंपरी चिंचवड भागामध्ये एका माहिती अधिकार कार्यकर्त्यानं टोल आणि या सगळ्या बाबींच्या मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फॉलोअप आणि ते माहिती अधिकार टाकणं, माहिती गोळा करणे चालू केलं होतं आणि त्यातून हे काहीतरी स्कॅम बाहेर येतील असं भीती वाटायला लागली आणि त्या व्यक्तीचा खून झाला, हे लक्षात. असे आरटीआय ऍक्टिव्हिस्ट जे आहेत, असे काही ठिकाणी त्यांचे खून झालेले आहे. त्याचं कारण त्यांनी त्याचा अतिरेक केलेलाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे एक व्यक्ती अशा पद्धतीची समोर आली की ज्यांनी या ठिकाणी एका वर्षामध्ये 8 ते 10,000 माहिती अधिकाराचे अर्ज टाकले होते आणि मग वेगवेगळ्या आस्थापनांना, कारण तुम्ही 4 ओळीचा एक अर्ज टाकला तर डिपार्टमेंट कामाला लागू शकतं, लक्षात. आणि मग अशा पद्धतीनं ज्या वेळेला या ठिकाणी विनाकारण त्रास देण्यासाठी म्हणून ज्या वेळेला या अधिकाराचा वापर व्हायला लागला, त्यावर त्याचं या ठिकाणी आढावा घेणं, त्याच्यामध्ये सुधारणा करणं, असे प्रकार सुरू झालेले आहेत. माहिती अधिकार कायदा हा देशाच्या एकूण रचनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी, कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अत्यंत महत्वाचं असं असणार हे शस्त्र आपल्याला या ठिकाणी शासनानं उपलब्ध केलेलं आहे. कारण तेवढा मोठा जनरेटा किंवा एक या ठिकाणी आंदोलन जे आहे, जन आंदोलन उभं राहिलं होतं. या माध्यमातून अरविंद केजरीवाल असतील किंवा या ठिकाणी अण्णा हजारे असतील, यासारखे बरेच लोक या ठिकाणी, कुमार विश्वास असतील, अशी व्यक्तिमत्व त्यातनं घडली, ती लोकांच्या समोर आली, आंदोलनामध्ये युवकांनी भाग घेतला. म्हणजे पुन्हा एकदा स्वातंत्र्यानंतर या कायद्याच्या निर्मितीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तरुण भारताचे रस्त्यावर उतरलेले होते, लक्षात घ्या. कारण त्यातून फार मोठी चांगली व्यवस्था प्रस्थापित होणं अपेक्षित होतं आणि ती व्यवस्था प्रस्थापित होण्याच्या दिशेनं आपण जे पाऊल उचललेलं आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे चांगले काम करणारे लोक जे आहेत ते कार्यकर्ता आहेत. पण ह्या काही अपप्रवृत्ती आहेत की ज्या अपप्रवृत्तीमुळं आपल्याला या ठिकाणी इतकं चांगलं एक शस्त्र हातात मिळून देखील अडचणी निर्माण होत आहेत किंवा त्याला गालबोट लागण्याचं काम केलं जातंय, असं मला वाटतं.
उपस्थित असणाऱ्यांपैकी किती जणांना आरटीआय या शब्दाचा लक्षात फुल फॉर्म यापूर्वी माहित होता आजच्या सेशनच्या आधी? त्यांनी जरा हँड रेस करा. बर, किती जणांना हे माहित आहे की करिअर कट्ट्याच्या ऍड ऑन कोर्समध्ये माहिती अधिकार कायदा हा 2 क्रेडिटचा कोर्स आहे? हे किती जणांना माहित आहे? आणि किती जणांनी तो केलेला आहे? रिॲक्शन क्लिअर करा कोणतरी. किती जणांनी तो कोर्स केलेला आहे? ऋतुजा, बरं ठीक. आता हा कोर्स का टाकला जातो त्याचं कारण लक्षात घे. कायदा फक्त करून चालत नाही, तर त्या कायद्याविषयीचा एक अवेअरनेस जो असतो तो अवेअरनेस असावा लागतो. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या पद्धतीच्या बाबी ज्या आहेत त्या बाबी आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये सहभाग करून घेतल्या. तुम्ही तरुण आहात, तुम्हाला साधं जरी म्हणजे प्रयोग करायचे असतील तर जिल्ह्याला प्रत्येक ठिकाणी कौशल्य विकास अधिकारी कार्यालय असतं, लक्षात, उद्योजकता विकास कार्यालय असतं, महिला व बालकल्याण विभाग असतो त्याच्या बाबतीत. आणि एक 2 रुपयाचा कागद घेऊन त्याच्यावर व्यवस्थित तुम्ही लिहिलं आणि तिकीट लावून करताय कौशल्य विकास कार्यालयामध्ये अर्ज केला की सन 25-26 मध्ये किंवा 24-25 मध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये कौशल्य विकासासाठी किती निधी खर्च करण्यात आला आणि त्यातून किती विद्यार्थ्यांना ट्रेनिंग मिळालं. तुमचं नाव पत्ता टाकला व्यवस्थित, त्याच्या बाबतीतनं तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्टचं रेशन कार्ड असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट त्याला अटॅच केलं तर तुम्हाला झेरॉक्सचे पैसे देखील लागत नाहीत. पोस्टाने पाठवणार आहात की बाय हँड घेणार एवढं टाकलं आणि पाठवला अर्ज पोस्टाने किंवा तुम्ही या ठिकाणी नेऊन दिला तर त्याची माहिती देणं ही त्यांची जबाबदारी आहे. पण काय होतं हे लक्षात घ्या, तिथं जर काही या ठिकाणी अडचणी असतील, तिथं जर काही घोटाळा झालाय असं लक्षात आलं असेल, तिथं जर करता तुम्ही या ठिकाणी अशा काही गोष्टी मागताय की ज्यामुळे ते अडचणीत येतील असं वाटलं तर ते लगेच तुम्हाला या ठिकाणी बोलवतात. तुझं काय काम आहे, तुला कशासाठी ही माहिती पाहिजे आहे, तुला काय लागणार आहे, लक्षात. अशा पद्धतीच्या या ठिकाणी गोष्टी चालू असतात. तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर यासाठी बरंच मटेरियल उपलब्ध आहे हे लक्षात. त्याच्या बाबतीतनं मोठमोठे फ्रॉड जे आहेत हे फ्रॉड या ठिकाणी तरुणांनी या माध्यमातून बाहेर काढलेले आहेत, माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमात. दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला की माहिती अधिकार कायद्याचा तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून देखील त्या गोष्टीचा अभ्यास असणं गरजेचं आहे. तुम्ही पुढे जाऊन अधिकारी बनणार आहात, तुम्ही पुढे जाऊन या ठिकाणी तुमच्या एखाद्या संस्थेमध्ये लागणार आहात, तुम्ही या ठिकाणी तुमच्या आस्थापना सांभाळणार आहात, तर त्रास होऊ नये यासाठी देखील तुम्हाला त्या कायद्याची दुसरी बाजू माहित असली पाहिजे की त्यामध्ये कोणकोणत्या माहिती द्यायचा प्रोव्हिजन नाही, कोणत्या माहिती मागता येत नाहीत. माहिती अधिकार म्हणजे आता काय झालेलं आहे की बऱ्याच वेळेला त्याचा दंड काय आहे त्याच्यामध्ये दंडाची तरतूद आहे लक्षात घ्या. म्हणजे माहिती अधिकार कायद्यामध्ये जर करता तुम्हाला असलेली या ठिकाणी माहिती वेळेत मिळाली नाही तर तुम्हाला या ठिकाणी दिवसाला 500 रुपये 25,000 रुपयेपर्यंत दंड करण्याचे अधिकार या ठिकाणी त्या आयोगाला आहेत लक्षात घ्या. म्हणजे त्याचे सर्वोच्च अधिकारी जे आहेत या पद्धतीचे या ठिकाणी आदेश देऊ शकतात. आता या दंडाची बऱ्याच वेळा काय की दंडाची रक्कम जी आहे ती इतकी क्षुल्लक असते आणि त्याच्या तुलनेनं घोटाळा फार मोठा असतो. त्यामुळे काही लोक म्हणतात जाऊ दे, इथून जाऊ दे, तिथून जाऊ दे, अपिलापर्यंत जाऊ दे, बघू काय होते ते सगळं त्याच्यामध्ये. लक्षात, कायद्यामध्ये अशी तरतूद नाही की तुम्हाला हे काम केलं नाही म्हणून तुमच्या काही गोष्टी या ठिकाणी अडवणूक करण्याच्या. शासकीय अधिकारी असताल तर ते रेकॉर्डला नोंद होते किंवा या ठिकाणी तुम्ही अशी केली असेल तर कारवाई झाली तुमच्यावर, ते कारवाईची नोंद होते लक्षात घ्या. पण दुर्दैवानं या पद्धतीच्या गोष्टी देखील असल्यामुळे त्याचा गैरवापर काही आस्थापनाच्या माध्यमातून केला जाणारा देखील आपल्याला दिसतं. आपण काय करू शकतो तर पहिल्यांदा जनमाहिती अधिकार किंवा माहिती अधिकार कायदा 2005 काय आहे याचं मार्गदर्शन करणारी पुस्तकं आहे, अगदी छोटी छोटी पुस्तकं आहे, त्याचे अत्यंत सुंदर असे व्हिडिओ आहेत. त्याच्यावर या ठिकाणी आपल्याला काही पीडीएफ उपलब्ध होतील, छोटे आहेत लक्षात घ्या त्याच्याबद्दल. तर त्या एकदा वाचून काढा. अर्ज करण्याची पद्धत काय आहे लक्षात, तिकीट 10 रुपयाचं कोणत्या बाजूला लावायला लागतं, खाली सही तारीख असणं किती महत्वाचं असतं, पत्ता किती महत्वाचा असतो, ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा. म्हणजे माहिती अधिकारचा अर्ज केला आणि माहिती कशा पद्धतीने कुठे द्यायची याची माहितीच लिहिली नाही, अपुऱ्या माहितीमुळे अर्ज निकालात काढले जाऊ शकतात लक्षात घ्या. पण हा एक अर्ज असा आहे की त्या अर्जावर काय प्रक्रिया केली हे तुम्हाला इमिजिएट कळवलं जातं. म्हणजे ते काय करतात, एखाद्या आस्थापनाला तुम्ही अर्ज दिला की त्याच्यानंतर लगेच 7 दिवसात तुम्हाला पत्र पाठवतात की तुमचा अर्ज जो आहे ही माहिती या विभागाकडनं येणार आहे, त्या विभागाला पाठवण्यात आलेला आहे. हे काय करतात की 6व्या दिवशी तुम्हाला पत्र काढतात तुमच्या नावाने, 7व्या दिवशी पाठवतात लक्षात. म्हणजे ते मिळालं तिथून पुढे परत त्याचा कालावधी 15 दिवसात चालू होतो. अशा काही ट्रिक्स देखील या ठिकाणी वापरल्या
जात आहेत हे लक्षात आपण थोडंसं या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला गंमत सांगतोय. एका महाराष्ट्रातल्या नामांकित विद्यापीठामध्ये एक नवीन परीक्षा निरीक्षक जॉईन झाले आणि परीक्षा निरीक्षक जॉईन झाल्यानंतर त्यांनी जे काही काम केलं चांगल्या पद्धतीचं, की थोडी सिस्टम चांगली बसवली, वेळेत निकाल लागले पाहिजेत हे बनवलं, सगळं बनवलं त्याच्याबद्दल. आणि मग निकाल वेळेत लागल्यानंतर विद्यापीठामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी पत्रकारांना सांगितलं की माझ्या विभागानं या वेळेला 45 दिवसात सगळे निकाल लावलेले आहेत. यावर्षी हे निकाल लागल्यानंतर पुन्हा या ठिकाणी पुरवणी परीक्षा घेण्यात आल्या. काय लक्षात, सॉरी, फेरमूल्यांकन ज्याला म्हणतो आपण, रिचेकिंगसाठी माझ्या विद्यापीठामध्ये संपूर्ण विद्यापीठ परिक्षेत्रातनं या ठिकाणी 25,000 पेक्षा जास्त अर्ज आले होते. पैकी 17,000 विद्यार्थी या ठिकाणी पास झाले रिचेकिंगमध्ये. त्याची देखील माहिती आम्ही अगदी वेळेत दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळलेलं आहे. आता 25,000 अर्ज आले आणि 17,000 अर्ज वेळेत निकालात लागले, म्हणजे अर्ज सगळेच वेळेत निकालात लागले, पण 17,000 विद्यार्थी पास झाले. ही गोष्ट किती चांगली आहे? चांगली आहे का नाही? ज्यांना चांगली वाटते त्याने हँड रेज करा. ठीक आहे, क्लिअर करा रिॲक्शन. आता पेपरला बातमी आल्यानंतर एक जागृत माहिती अधिकार कार्यकर्ता जो होता त्यांनी काय केलं, त्यांनी विद्यापीठाला या ठिकाणी एक पत्र लिहिलं की संबंधित जोडलेल्या माहितीनुसार आपल्या विद्यापीठामध्ये परीक्षा वेळेत झालेल्या आहेत आणि या दरम्यान 25,000 अर्ज आले होते आणि त्यातले 17,000 विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहेत. तर आलेले अर्ज आणि पास झालेले विद्यार्थी याची यादी मिळावी. तर त्याची यादी देण्यात आली. आता यादी दिली म्हणजे ते व्हेरीफाय झालं. अधिकारी पण म्हटले चला, त्यांनी आपल्यावर शंका व्यक्त केली, आम्ही त्यांना माहिती दिली, आपला विषय संपून गेला त्याच्यावर. ते झाल्यानंतर ती माहिती समोर आली आणि माहिती समोर आल्यानंतर एक विद्यापीठाकडे तक्रार दाखल झाली. ती तक्रार काय दाखल झाली की त्यांनी सांगितलं की विद्यापीठानं दिलेल्या माहितीच्या अधिकारामध्ये जी काही माहिती उपलब्ध करून दिली त्यानुसार अशी गोष्ट लक्षात आलेली आहे की 25,000 मुलांनी रिचेकिंगसाठी अर्ज केला होता, त्यापैकी 17,000 विद्यार्थी पास झालेले आहेत. म्हणजे 17,000 विद्यार्थी पहिल्यांदा नापास झाले होते. याचा अर्थ प्राध्यापकांनी पहिल्यांदा पेपर तपासत असताना चूक केली होती का? या चुकीला कोण जबाबदार आहे, त्याच्यावर विद्यापीठ काय कारवाई करेल? आणि जर पहिल्यांदा पेपर तपासत असताना चूक केली नसेल तर दुसऱ्यांदा हे विद्यार्थी पास होत असताना काही गैरव्यवहार झालेले आहेत का, आणि झाले असतील तर विद्यापीठ त्याबाबत काय कारवाई करणार आहे? हा एक अर्ज टाकला. आणि दुसरा अर्ज टाकला की जे विद्यार्थी रिचेकिंग मध्ये पास झालेले आहेत त्यांच्या उत्तरपत्रिकांची कॉपी मिळावी. 17,000 उत्तरपत्रिकेची कॉपी मिळावी. आता त्यावेळेला मग तिथं चर्चा चालू झाली, ह्याला 17,000 उत्तरपत्रिकांची कॉपी द्यायची का? बर, तरतूद आहे, मागता येतं, तुम्हाला द्यावं लागतं त्याच्या बाबतीतनं, कारण याच्यात काय कुणाच्या जीवाशी खेळण्याचा वगैरे काहीच प्रश्न नाही त्याच्या बाबतीतनं. आणि मग काही म्हटले काम करणार 17,000 विद्यार्थी, प्रत्येकी 5 पेपर, प्रत्येकी 10 पानं, 50 पानं एका विद्यार्थ्याचे, एवढे पैसे भरायला सांगा तो पळून जाईल, करणारच नाही सगळं याच्यात. पण त्यातल्या काही बसलेल्या लोकांनी सांगितलं असं करू नका, त्याच्या पाठीशी कोणीतरी दिसतंय तक्रार करणाऱ्याच्या पाठीमागं, आणि कोणीतरी दुसरं त्याच्या पाठीमागं जर असेल तर आपल्याला अडचण येईल. त्याच्यापेक्षा त्याला माहिती देण्यासाठी या वेगवेगळ्या विभागांना कळवण्यात आलेलं असं कळवा. त्याच्या कळवलं आणि कळवल्यानंतर एक लक्षात घ्या, तो दुर्दैवी निर्णय त्यानंतर घेण्यात आला, ते पाठवलं त्यावेळेला तिथं की त्याच्यानंतर काही प्रोसेस झाली आणि तुमच्या उत्तरपत्रिका ठेवण्याचा एक विशिष्ट कालावधी असतो आणि त्याच्यानंतर त्याचं कतरण केलं जातं. कतरण करणं म्हणजे काय की तुमच्या उत्तरपत्रिका या ठिकाणी छोट्या छोट्या भागामध्ये कट केल्या जातात आणि त्या म्हणजे कुठलेही शासकीय दप्तर आणि त्या रद्दीत घातल्या जातात. लक्षात घ्या, हे एका बाजूला केलं आणि दुसऱ्या बाजूला परस्पर विभागाने त्या ठरवलं की आता आपल्याला काय करायचंय, ह्या सगळ्या उत्तरपत्रिकांचं कतरण करायचं आहे. विशेष अधिकारामध्ये त्याचा निर्णय घेण्यात आला, त्याचं कतरण केलं आणि या ठिकाणी संपवून टाकलं. त्याच्या पद्धतीनं कतरण केल्यानंतर तो अर्ज म्हणजे त्या कालावधीमध्ये तो अर्ज तिथं पाठवला नाही त्यांनी, पाठवला. लक्षात, कतरणाची प्रक्रिया 3 दिवसात कंप्लीट झाली. 5व्या दिवशी तो अर्ज विभागाला आला की या पद्धतीची माहिती मागवलेली आहे, याची माहिती द्या. तर त्या विभागानं उत्तर दिलं 2 ओळीचं की आपला अर्ज प्राप्त होण्यापूर्वी प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयानुसार याचं कतरण झालेलं आहे, त्यामुळे या उत्तरपत्रिका आम्ही देऊ शकत नाही. मी दोन्ही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो की अत्यंत सुंदर असा कायदा तुमच्यासाठी बनवला सगळ्यांसाठी. लक्षात, कायद्याचा योग्य वापर करणारे प्रशिक्षण आले,
पण या ठिकाणी त्याच्यावर अशा पद्धतीच्या कुरघोडी करणारी व्यवस्था देखील या ठिकाणी निर्माण झाली आहे. हे आपलं दुर्दैव आहे. आता राष्ट्र उभारणी ही अशी होणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे शिवाजी महाराज जन्माला यावेत ते दुसऱ्याच्या घरात, अशानं राष्ट्र उभारणी होणार नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला अधिकारी बनाल त्यावेळेला अत्यंत पारदर्शी व्यवहाराच्या माध्यमातून लोकांचा जो अधिकार आहे तो अधिकार त्यांना वापरता आला पाहिजे. सक्षमपणे तुम्ही या ठिकाणी ती माहिती देऊ शकले पाहिजेत. यावेळेला नेहमी आपल्याला लक्षात घ्या की नेहरूज लेटर टू इंदिरा या नावाचं एक प्रकरण असायचं. इंदिरा गांधींना नेहरूंनी जी वेगवेगळी पत्र लिहिली होती त्यातलं एक पत्र अत्यंत महत्वाचं आहे. त्यातल्या 2 वेळी लक्षात घ्या. त्या पत्रामध्ये ते म्हणतात, तू सार्वजनिक जीवनामध्ये अशी कोणतीही कृती करायची नाही जी लोकांच्या सर्वांच्या समोर सांगता येणार नाही. म्हणजे त्या सर्व कृती करा की जे लोकांच्या समोर सांगताना तुम्हाला लाज वाटणार नाही, गिल्टी फील होणार नाही. नेहरू ज्या वेळेला इंदिरा गांधींना हे बोलतात त्यावेळेला कुठलाही माहिती अधिकार कायदा भारतात अस्तित्वात नव्हता मित्रांनो, हे लक्षात घ्या. पण त्यांनी हे सांगितलं होतं की आपण त्याच कृती करूया की ज्या लोकांच्या समोर मांडता येतील. त्यामुळे तुम्ही देखील अधिकारी ज्या वेळेला बनाल, तुम्ही ज्या वेळेला या ठिकाणी तुमच्या आस्थापनाचे लीडर बनाल त्यावेळेला आपल्याला मॅक्झिमम अशा कृती करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे की ज्या छतीठोकपणे इतरांच्या समोर सांगता येतील, लपवाव्या लागणार नाहीत, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला ह्या सर्वांना प्राप्त झालेल्या अधिकारामध्ये भीती वाटणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे माहिती अधिकार कायदा समजून घेत असताना कायदेशीर तरतुदी सांगणं हा या सेशनचा माझा भाग नव्हता, लक्षात घ्या. कायदेशीर तरतुदी मी तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही वाचून काढाल, अगदी अर्ध्या तासामध्ये तुम्हाला या गोष्टी समजतील. पण बाबी समजून घ्या. पण ही जी दाहकता आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे काही कार्यालयामध्ये कामच करू देत नाहीत लोक. सातत्यानं या ठिकाणी तो कायद्याचे अर्ज 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 येत असतात, मग ते परेशान होऊन जातात. आणि मग काही ठिकाणी एक लिथर्जी असे आलेले आहे की बाबा नको, काही कामच नको करायला. ते काम केलं की माहिती अधिकाराचे अर्ज आणि त्याच्यावर उत्तर देत बसा, त्याच्यापेक्षा आपल्याला कामच नको करायला. ही टोकाची निर्माण झालेली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचाही विचार करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. कारण कायदे करून सगळे प्रश्न सुटणार नाहीत. कायदे केल्यानंतर त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा जो सिव्हिक सेन्स लागतो तो देखील फार महत्वाचा असतो, लक्षात घ्या. अंकुश ठेवणं हा भाग आहे, पारदर्शकता आली पाहिजे हा भाग आहे, पण कामच करू द्यायचं नाही किंवा याचा वापर करून समोरच्याला या ठिकाणी खंडणी मागणं, त्याला या ठिकाणी अडचणीत आणणं, अशा पद्धतीच्या जर गोष्टी व्हायला लागल्या तर आपल्याला या ठिकाणी समाज उभारणीमध्ये कायद्याचा या ठिकाणी वापर चांगला होतो किंवा अडथळा निर्माण होतोय असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळं तुमची जबाबदारी आहे की कायदा हे शस्त्र आहे, हे आपल्या सार्वजनिक कामासाठी वापरा. तुमच्यावर अन्याय झाला असेल तर त्यासाठी वापरा. पारदर्शकता प्रशासनामध्ये आली पाहिजे त्यासाठी वापरा. पण याचा वापर करून प्रशासनाला त्रास देणं किंवा याचा वापर करून या ठिकाणी अशा पद्धतीने मी जसं सांगितलं अशा काही चुकीच्या गोष्टी करणे ह्या जर घडायला लागल्या तर कायदा निर्मितीची मूळची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी, मूळ जो उद्देश आहे तो उद्देश या ठिकाणी जपला जाईल असं मला वाटत. म्हणजे तुम्ही मागणी काय करू शकता की झालेल्या निर्णयावर अधिकाऱ्यांनी दिलेल्या शेऱ्यासहित माहिती मागवू शकता. म्हणजे एखादं पत्र आहे, फाईल खालून वरपर्यंत आले, फक्त निर्णय नाही, ती फाईल ज्या ज्या स्टेजवर गेली त्या प्रत्येक स्टेजला कुणी कुणी काय काय लिहिलेलं याची माहिती पण मागवू शकता. म्हणून काही अधिकारी जे रिटायर झाल्यानंतर काही विषयावर बोलतात बघा की मी त्या वेळेला पदावर होतो त्यावेळेला मी तिथं लिहून ठेवलं होतं की या प्रक्रियेमध्ये जर तुम्ही पुढे गेलात, हा प्रकार जर तुम्ही केलात तर अशा पद्धतीच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे, ही चुकीची घटना भविष्यात घडण्याची शक्यता आहे, तरी वरिष्ठांनी निर्णय घ्यावा. काय लक्षात का, निर्णय घ्यावा की घेऊ नये याबद्दल मार्गदर्शन करावं. आणि मग वरिष्ठ ते त्यांनी दिलेल्या सूचना ज्या आहेत त्या दुर्लक्षित करून त्यांच्या अधिकाराखाली काम करतात. आणि मग लक्षात येतं की त्या लोकांनी जी नोंद करून ठेवली होती, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला अधिकारी बनता त्यावेळेला तुम्हाला तुमची बाजू सेव्ह करण्याची ही एक प्रोव्हिजन असते. म्हणजे ह्या गोष्टी भविष्यात घडू शकतात. वरिष्ठांनी सांगितले की नाही मी सांगतोय तसाच निर्णय झाला पाहिजे, तर त्यावेळेला ही लोक काय करतात की अशा पद्धतीच्या 2 ओळी तिथे लिहून पण ठेवतात की हे होणं अपेक्षित आहे. असं तुमचं जरी म्हणणं असलं तर त्याच्यामध्ये या गोष्टी होतील असं मला वाटतं, तरी तुम्ही योग्य ते मार्गदर्शन करावं, त्यानुसार मी निर्णय घेतो. हे का करतात लोक, त्याचं कारण असं आहे, लक्षात घ्या की आपण लिहिलेली प्रत्येक ओळ, आपण केलेलं प्रत्येक डॉक्युमेंट जे साईन केलेलं असतं हे पब्लिक होणार आहे, याच्यावर ऑडिट होणार आहे, याची चौकशी होणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींची एक भीती किंवा एक या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ती जबाबदारी असल्यामुळं आता अधिकाऱ्यांनी अत्यंत जबाबदारीपणे या ठिकाणी या गोष्टी मांडायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही मित्रांनो, तरुण या भारताचं भविष्य म्हणून आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे की तो माहिती अधिकार कायदा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून घेऊया, त्याचा गैरवापर टाळूया,
प्रशासनामध्ये तुम्ही आलात तर त्याच्यामध्ये अत्यंत पारदर्शक प्रशासन कसं होईल यासाठी प्रयत्न करूया. कायदे निर्मिती, त्याच्यानंतर त्याचा अभ्यास आणि त्याच्या माध्यमातून त्याचं एम्पायर उभं करणारे लोक देखील दिसतील तुम्हाला. माहिती अधिकार कायद्यातून मोठे झालेले लोक दिसतील, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. तर तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की हा एक शस्त्र जे संविधानानं आपल्याला दिलेलं आहे, लोकसभेच्या या ठिकाणी विविध विहित नमुन्यातल्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून निर्माण झालेला कायदा आहे. तुम्हाला मिळालेला तो अधिकार आहे. हा अधिकार राष्ट्रहितासाठी वापरणं ही आपली एक सार्वजनिक जबाबदारी आहे. याची जाणीव ठेवा अशी एक विनंती आपल्याला. माहिती अधिकार कायदा समजून घ्या. वेगवेगळ्या पद्धतीच्या दोन्ही बाजू, माहिती अधिकार कायद्याचा सपोर्ट करणारी आणि त्याच्या चालणाऱ्या अपप्रवृत्ती ह्या देखील समजून घ्या. कुठेही तुमचा बळी पडणार नाही या प्रक्रियेमध्ये, याची या ठिकाणी काळजी घ्या. आणि तुम्हाला या ठिकाणी या कायद्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर करून प्रशासनावर अंकुश ठेवणं किंवा माहिती जाणून घेणं कशा पद्धतीने शक्य आहे याचा अभ्यास करावा, असं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. तुम्हाला आजच्या दिवसासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आजचं सेशन इथंच थांबवतो. धन्यवाद. एक ऍडिशन करतो सर थोडं. हा सर, प्लीज. आपण आरटीआय अंतर्गत अप्लाय केल्यानंतर सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की रिझर्व कॅटेगरीचा असेल तर त्याला त्याचे पैसे सुद्धा देण्याची गरज नाही. त्यामध्ये थोडंसं ऍडिशन आहे. बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन, फायनान्शियल कंडिशन जर त्याची चांगली असेल तर पे करावं लागतं. बिलो पॉवर्टी लाईन जर असेल तर त्याला पैसे देण्याची गरज नाही. बरोबर सर, बरोबर. धन्यवाद. ही माहिती देखील महत्वाची आहे. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे, मनपूर्वक आभार.